आज बनवणार आहे ब्रेड पकोडा। त्यासाठी बटाटे उकडून घेतलेत 3 ते 4 शिट्ट्या आणि मिरची, लसूण, अद्रक आणि ह्यातमध्ये कोथिंबीर घेतली। आपण मिक्सरला वाटून घेऊया। याची पेस्ट करून घेऊया। ह्यात थोडेसे धने पण टाकते मी, थोडेसे धने टाकूया आणि जिरे। आता हे वाटून घेऊया मिक्सरला। आता हे मिक्सरला वाटून घेतले। आता आपण पीठ तयार करून घेऊया। ह्याच्यामध्ये बेसन पीठ घेतले मी, थोडीशी हळद आणि मीठ टाकून आपण मिक्स करून घेऊया। छान व्यवस्थित अशी पेस्ट करून घेऊया याची। ही पहा, अशा प्रकारे करून घेतले मी। आता मी गॅस ऑन केलाय। आपण भाजी करून घेऊया। आता हे वाटायची बटाटा बारीक करून थोडंसं लिंबू, चाट मसाला थोडासा आणि मीठ। आता याला मिक्स करून घेऊया व्यवस्थित। ही भाजी काढून घेतली आहे मी आणि सॉस घेतलाय आणि हिरवी चटणी घेतली कोथिंबीरची करून, थोडीशी कोथिंबीर, मिरची टाकून, लसूण टाकून। आता ब्रेड घेऊया आपण। आता ब्रेडला कट करून घेऊया। आता एका बाजूला चटणी लावूया। एकीकडे सॉस, भाजी लावून घेऊया। आता हे आपण ह्याच्यामध्ये टाकून तळून घेऊया। गॅस ऑन केलाय मी, कढईमध्ये तेल ठेवलंय गरम करायला। मीडियम गॅसवर हे घेतलं फ्राय करून। हा पहा, आपला ब्रेड पकोडा रेडी।
कट करून. मस्त एकदम.